टाकून टाका. हो हो मी क्लास संपला की ते टाकतो हा आपल्या ग्रुपवर. हा चालेल 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 हो चालेल ठीक. हा. जय श्रीकृष्ण. आज सगळ्यांना दत्तात्रय स्तोत्र त्या स्मिताताईंनी सांगितलेलं आणि घोर कष्टोद्धारण स्तोत्र असं त्याचं नाव आहे. तर ते बघूया. काल आपण एक स्तोत्र घेतलं होतं. थोडं आम्ही हळू आवाजातच बोलणार आहे म्हणजे पुन्हा त्रास नको व्हायला म्हणून. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया आठविता महापुण्यराशी नमस्कार साष्टांग श्री ज्ञानेश्वरासी. माता यस्य तपस्विनी च जनको वैराग्य रागान्वित भ्रातारो गुरुणा निवृत्तिसहिता निर्वृत्तिका संस्थिताः. इत्थं साधु कृपान्वितं स्वयमहो ज्ञानामृतेनावृतं वन्दे तं करुणाकरं प्रभुवरं श्रीसंत ज्ञानेश्वरं. श्रीसंत ज्ञानेश्वरं. ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. काल परवा आपण कालच म्हणजे दत्तात्रेयांचं एक सोपं स्तोत्र काल सांगितलं होतं. आता हे घोर कष्टोद्धारण स्तोत्र पाहणार आहोत. आम्ही दत्ताच्या त्या सगळ्या स्थानांना भेट द्यायला गेलो होतो तेव्हा हे घोर संकट किंवा घोर कष्टोद्धारण असतं स्तोत्र असंच नाव आहे त्याचं. तर ते आज आपण पाहूयात. श्रीपाद श्रीवल्लभत्वं सदैव श्रीपाद श्रीवल्लभत्वं सदैव श्रीदत्तास्मान् पाहि देवाधिदेव. श्रीदत्तास्मान् पाहि देवाधिदेव. भावग्राह्य क्लेशहारिन् सुकीर्ते भावग्राह्य क्लेशहारिन् सुकीर्ते घोरात् कष्टात् उद्धरास्मान् नमस्ते. घोरात् कष्टात् उद्धरास्मान् नमस्ते. दादांनी पाठवलेलं लगेच स्तोत्र. आता हे कसं आहे. श्रीपाद श्रीवल्लभ हे भगवंताला दत्ताला उद्देशून म्हणतात. तर त्वम सदैव, त्वम म्हणजे तू, सदैव म्हणजे नेहमी, अर्थात तोच श्रीदत्त आहे. म्हणून हे श्रीदत्ता, हे श्रीपाद श्रीवल्लभा, आसमान पाही, पाही म्हणजे रक्षण कर, आसमान म्हणजे आमचं. आता हा कसा आहे दत्त? देवाधिदेव. सगळी त्याची 4 विशेषणं सांगितलीत. देवाधिदेवा, श्रीदत्ता, श्रीपादा, श्रीवल्लभा आणि पुढं म्हणलेलं आहे भावग्राह्य, म्हणजे आपले जे भाव आहेत, आपला जो भाव आहे तो ग्रहण करणारा, म्हणून त्याला भावग्राह्य असं म्हणले. अजून एक विशेषण सांगितले क्लेशहारीन, म्हणजे आमचे क्लेश दूर करणारा. आणि पुन्हा म्हणले सुकीर्ते, म्हणजे अत्यंत कीर्तिमान, सुकीर्तिमान असा तू आहेस. तर तू काय कर, घोरात कष्टात उद्धर अस्मान नमस्ते. 4 शब्द आहेत. घोरात म्हणजे घोर भयंकर, कष्टात म्हणजे कष्टापासून, अस्मान म्हणजे आम्हाला, उद्धर म्हणजे उद्धार कर, म्हणजेच घोर कष्टापासून, घोर कष्टातून आमचा उद्धार कर. आणि म्हणून पुढं म्हणले नमस्ते, म्हणजे तुला आमचा नमस्कार असो.
हे देवादिदेवा श्री दत्ता श्रीपादा श्रीवल्लभा भावग्राह्या क्लेशहारका सुकीर्ते तू सर्वदा आमचं रक्षण कर आणि या घोर कष्टातून आमचा उद्धार कर. तुला आमचा नमस्कार असो. पुन्हा एकदा तो श्लोक म्हणते वाटलंसं. श्रीपाद श्रीवल्लभ त्वं सदैव श्रीदत्तास्मान् पाहि देवाधिदेव. भावग्राह्य क्लेशहारिन् सुकीर्ते घोरात कष्टात उद्धरास्मान् नमस्ते. आता पुढचा श्लोक बघा. त्वन्नो माता त्वं पिताप्तोऽधिपस्त्वं त्राता योगक्षेमकृत् सद्गुरुस्त्वं. त्वं सर्वस्वं नो प्रभो विश्वमूर्ते घोरात कष्टात उद्धरास्मान् नमस्ते. कालची जशी एक ओळ कॉमन होती तशी ही आहे. घोरात कष्टात उद्धर अस्मान नमस्ते. या संसाराचे कष्ट किती आहेत, तो घोर आहेत. त्याचं मोजमाप करता येत नाही. आज एक संपला की उद्या दुसरा कष्ट सुरू होतो. म्हणून या घोर कष्टापासून तू आम्हाला आमचा उद्धार कर. आम्ही तुला नमस्कार करतो असं म्हटलेलं आहे. आता मगाच्या याच्यात सांगितलं होतं देवाधिदेव वगैरे सगळी विशेषणं लावली होती. आपण आता रामाला सुद्धा म्हणतो. माता रामो मत्पिता रामचंद्र स्वामी रामो मत्सखा रामचंद्र सर्वस्वं मे रामचंद्रो दयालुर नान्यं जाने नैव जाने न जाने. तसं इथं म्हणलंय. त्वन्नो माता. नो म्हणजे नहा, आमची. तू आमची माता आहेस. त्वं पिता. तूच आमचा पिता आहेस. पुढं म्हणले आप्त हा. आप्त म्हणजे नातेवाईक वगैरे. आप्त हा. आणि अधिप. जसं आपण भूमी म्हणजे पृथ्वीचा अधिपती राजा, तसा तूच राजासुद्धा आहेस. आमचं पालन करणारा आहेस. पुन्हा म्हणले त्राता, रक्षण करता. आणि योगक्षेमकृत. आपण योगक्षेमं वहाम्यहम, हे भगवंताचं वाक्य आपल्याला माहिती आहे. इथं म्हणले योगक्षेमकृत म्हणजे योगही करणारा तूच आहेस. कृत म्हणजे करणारा. आणि क्षेम करणाराही तूच आहेस. शिवाय सद्गुरुहू त्वं, तूच आमचा सद्गुरू पण आहेस. म्हणजे तू माता आहेस, तू पिता आहेस, तू अधिपती आहेस, योगक्षेम चालवणारा आहेस आणि सद्गुरू देखील तूच आहेस. म्हणजेच काय, त्वं सर्वस्वम, तूच आमचं सर्वस्व आहेस. नहा, नहा हा शब्द संधीमुळं नो झालेला आहे. इंग्रजीतला नो अर्थ नाही घ्यायचा. नो म्हणजे नहा, आम्हाला. अप्रभो. आता अप्रभो का म्हटलं की ज्याला प्रभू नाही असा तो अप्रभू. म्हणजेच तो सर्व प्रभू आहे, तो सर्वांचा प्रभू आहे. त्याला दुसरा प्रभूची गरज आहे का? आपल्याला प्रभूची गरज आहे, आपल्याला ईश्वराची गरज आहे. म्हणून म्हणले त्वं सर्वस्वं नो प्रभो विश्वमूर्ते. तर हे सर्व प्रभू, सर्वांचा प्रभू असणाऱ्या तू विश्वाची मूर्ती आहेस. आणि पुढं म्हणलं घोरात कष्टात उद्धरास्मान नमस्ते. या घोर कष्टापासून तू आमचं रक्षण कर. पुन्हा एकदा तो श्लोक म्हणूया. त्वं नो माता त्वं पिता पिताप्ताधिपस्त्वं त्राता योगक्षेमकृत् सद्गुरुस्त्वं. त्वं सर्वस्वं नो प्रभो विश्वमूर्ते घोरात कष्टात उद्धरास्मान नमस्ते. जे या घोर कष्टापासून तू आमचं रक्षण कर. आता काय कसले कष्ट आहेत आपल्याला ते पुढच्या श्लोकात सांगितले. पापं तापं व्याधिमाधिंच दैन्यं भीतिं क्लेशं त्वं हराशु त्वदन्यं. त्रातारन्नो वीक्ष ईशास्तजुर्ते त्रातापं
त्रातारन्नो वीक्ष ईशास्तजूर्ते घोरात कष्टात उद्धरास्मान नमस्ते घोरात कष्टात उद्धरास्मान नमस्ते. आता काय काय तो पाप, पापापासून तू आमचं रक्षण कर. ताप, आता ताप म्हणजे फक्त येणारा ताप नाही हो. आपण सगळीकडे ज्ञानेश्वरीत पाहिलं, दासबोधामध्ये पाहिलं, सगळ्या ग्रंथामध्ये 3 प्रकारचे ताप सांगितलेत. काल मला वाटतं मी बोलले होते, आधी भौतिक, आधी दैविक आणि आध्यात्मिक. प्राणीमात्रांपासून होणारे ते आधी भौतिक, देवाच्या कृपेमुळं अवकृपेमुळं होणारे पाऊस न पडणं, अवर्षण, अतिवर्षण, दुष्काळ, हे सगळे आधी दैविक. आधी भौतिक म्हणजे वाघाची, कुत्र्याची, मांजराची, प्राण्यांपासून होणारे ते आधी भौतिक. आणि आध्यात्मिक म्हणजे काल जसा मला एकदमच खोकल्याचा त्रास सुरू झाला, कुणाला ताप येतो, कुणाला काय काय वेगवेगळे पॅरालिसिस होतो, मधुमेह होतो, तर हे सगळे आहेत ते आध्यात्मिक ताप आहेत. तर हे सगळे त्याप, आमचे सगळे ताप. आणि व्याधी म्हणजे शरीराला होणारे व्याधी. आणि व्याधीम पुढं म्हणजे आधीम, आधी म्हणजे मनाच्या ताप. बघा, मनाला सारखा ताप होत असतो. कोणतरी वाईट तरी बोललं, आपण तरी कोणाला वाईट बोललो, त्याला म्हणले आधी. आणि व्याधी म्हणजे शरीराचे ताप. पुन्हा माणसाला सारखी भीती आहे हो. आता आम्ही जेव्हा 2-3 महिने तिकडे परदेशात गेलो होतो, तेव्हा इथं सगळं पॅक करून घेतलेलं, पण एवढीशी कुठंतरी फट राहिली आणि त्याच्यातून एक साप वर आमच्या माडीवर जाऊन बसला. आमचा मुलगा आला बघायला, तर त्याला तो एवढा मोठा साप, त्याची ती अंडी, तिथं एक पक्ष्यांनी घरटं केलेलं तेही दिसलं. मग तो म्हणला, हे आले कुठून? तर त्यांना काय हो, ते छोटंसं शरीरही करू शकतात, मोठे एवढ्या फटीतून ते येऊ शकतात. म्हणजेच काय की कुठली ना कुठली तरी माणसाला सतत चिंता असते. म्हणून त्यांनी म्हटलं की भीती आहे. पुन्हा क्लेश, मगाशी म्हणलं तसं मनाला होणारे क्लेश. आत्ताच आता कोणीतरी सांगितलं की तुमच्या अमक्या नातेवाईकांना बुवा हार्टचा त्रास झाला, मग व्याधी काय अँजिओग्राफी करायला लागली, अँजिओप्लास्टी करायला लागली. असे काही नाही काहीतरी मनस्ताप किंवा क्लेश हे आपल्याला असतं. आणि त्वम हर आशु, हराशु म्हणजे 2 शब्द आहेत, हर आशु. हर म्हणजे हरणकर, आशु म्हणजे ताबडतोब. आणि त्वदन्यम, त्वत अन्यम, त्रातारम न नहा, तुझ्या वाचून आमचं रक्षण करता दुसरा कोणी नाही. पुन्हा म्हणले वीक्ष ईशाहा तजूर्ते, आणि तू काय कर यासाठी सगळीकडून, तू तर आम्हाला दिसत नाहीस, तू रक्षण करता आहेस, आणि म्हणून तू काय कर, आम्हाला तू दिसत नाहीस यासाठी तू आमचा या घोर कष्टातून उद्धार कर, तुला आम्ही नमस्कार करतो. ते वाक्य किंवा ते चरण पुन्हा समान आहे. म्हणून पुन्हा बघा वाटलं, नान्यस्त्राता नाही, पुढचं येते, पापन तापन व्याधिमाधिंच दैन्यम भीतिं क्लेशम त्वं हराशुत्वदन्यम त्रातारन्नो वीक्षैशास्तजुर्ते घोरात कष्टात उद्धरास्मान नमस्ते. उद्धर आसमान नमहा, ते एवढे 3 शब्द येतात. आता पुढे म्हणतात, नान्यस्त्राता नापि दाता न भरता त्वत्तो देवन त्वं शरण्योपहर्ता कुर्वात्रेयानुग्रहं पूर्णराते घोरात कष्टात उद्धरास्मान नमस्ते. छोटे छोटे संज्ञा, नान्यस्त्राता जे न अन्य हा त्राता. अरे देवा, तुझ्याशिवाय आम्हाला त्राता म्हणजे रक्षण करता कोणीच नाही. न अपि दाता, एखादा तुझ्यासारखा दुसरं कोणी दाता पण नाही. काल मी सांगितलं, असाच हे आहे, दत्तात्रेय आहे की जे तुम्ही मागाल ते तुम्हाला देत होतो. दत्त असो, कृष्ण असो, विष्णू असो,
सगळे एकाच रूपातले आहेत. रूपं वेगळी असली तरी एक रूपच आहेत. मग तुझ्यासारखा दुसरा आम्हाला दाता नाही, न भरता. भरता म्हणजे पोषण करणारा, भरण पोषण करणारा तुझ्यासारखा दुसरा कोणी नाही. न अन्यत् त्राता, न अन्यत् दाता आणि न अन्यत् भरता. मग त्वत्तः देवं त्वं शरण्यो करता. त्वत्तः म्हणजे तुझ्यासारखा, तुझ्याहून दुसरा रक्षण करताही नाही, दाताही नाही आणि भरण पोषण करणाराही नाही, स्वामीही नाही. मग तू कसा आहेस? शरण्योक हर्ता, तू शरणागतांचं रक्षण करणार आहेस. आणि शोक दुःख हरताही आहेस. तिथे शरण्य शोक हरता पाहिजे बरं का, शो शब्द अक्षर त्यात गेलेलं आहे. तर शरण्य म्हणजे शरण येण्यास योग्य आणि शोक हरता म्हणजे शोक दूर करण्यास योग्य. तर असा शोक करणारा, दूर करणारा दुसरा तुझ्यासारखा कोणी नाही. आणि कुर्वन नेयानुग्रहम पूर्ण राहते. कुर्वात्रेया, कुर्वन नाही, कुर्वात्रेया म्हणजे कुर्व अत्रेया. हे आत्रेया, आत्रेय ऋषींचा पुत्र असल्यामुळं कुरु आत्रेय अनुग्रहम, तिथे संधी आहे. कुरु आत्रेय, त्याचा कुर्वा झाला. कुरु आत्रेय अनुग्रहम पूर्ण राहते. पूर्ण रात म्हणजे पूर्ण काम, आपल्या इच्छा पूर्ण करणारा, म्हणून त्याला पूर्ण रात म्हणले. तर हे आमच्या सगळ्या कामना पूर्ण करणारा दत्तात्रेयांच्या पुत्रा, आत्रेयांच्या पुत्रा, आमच्यावर तू काय कर, अनुग्रह कर आणि आम्हाला घोर अशा या कष्टातून बाहेर काढ किंवा आमचा उद्धार कर. तुला आमचा नमस्कार असो. नान्यस्त्राता नापि दाता न भरता, त्वत्तो देवं त्वं शरण्योक हर्ता. कुर्वात्रेयानुग्रहं पूर्ण राते, घोरात कष्टात उद्धरास्मान नमस्ते. आता तू आम्हाला काय दे, काय काय कर ते सांगितलं. आता काय काय कर ते पुढच्या ओळीत, पुढच्या श्लोकात. धर्मं प्रीतिं सन्मतिं देवभक्तिं सत्संगाप्तिं देहि भुक्तिं च मुक्तिं. भावासक्तिं चाखिलानंदमूर्ते, घोरात कष्टात उद्धरास्मान नमस्ते. आता त्याची विशेषणं काय काय लावलेली आहेत. तर च अखिल आनंदमूर्ते, हा अखिलानंद मूर्ती आहे, म्हणजे अखंड आनंद देणारा अशी मूर्ती असणार. कधी कधी बघा, एखाद्या व्यक्तीकडं पाहिलं ना तरी आपल्याला अखंड कायम आनंद वाटतो, ती कधी दुर्मुखलेली नसतेच. तसाच भगवान पण आहे की त्याच्याकडं पाहिलं की नेहमी आपल्याला आनंदच वाटतो. आणि म्हणून त्यांनी म्हणले की अखिलानंद मूर्ते, तू कसा आहेस? तर धर्मे प्रीतिम सन्मतीम देवभक्तिम. तू आम्हाला काय कर, धर्माच्या ठिकाणी प्रीती होऊ देत आणि अधर्माच्या ठिकाणी अप्रीती होऊ देत. पण इथं धर्मे प्रीती म्हणले, त्याच्या विरुद्धचा अर्थ आपण समजून घ्यायचा. आणि सन्मतीम, मला सद्बुद्धी दे. आणि देवभक्तिम, आणि देवाची भक्ती दे. म्हणून समर्थांनी पण मागणं मागितलेलं आहे बघा. कोमळ वाचा दे रे राम, विमळ करणी दे रे राम, प्रसंग ओळखी दे रे राम, धूर्त कळा मज दे रे राम. तसं इथे मागतायत की धर्माबद्दल प्रेम वासू देत, सन्मती म्हणजे सद्बुद्धी मिळू देत, आणि देवाविषयी मला भक्ती वाटू देत. सत्संगाप्तिम देहि भुक्तिम च मुक्तिम, आणि सत्संग मिळू देत मला, सत्संग. आणि आप्ती म्हणजे त्याची प्राप्ती. आणि देही मुक्तींच भक्तिम म्हणजे आम्हाला भुक्ती पण दे. भुक्ती म्हणजे सगळे उपभोग.
आणि मुक्ती म्हणजे मुक्ती. सगळ्या गोष्टी मिळून सुद्धा मला मुक्ती मिळायला पाहिजे, अशी अशी भावना व्यक्त केली. आणि भावासक्तीम, भावाच्या ठिकाणी आसक्ती राहू देत. परमेश्वराच्या ठिकाणी श्रद्धा, भाव, त्याच्याबद्दल मला आसक्ती असू दे. च अखिल आनंदमूर्त, हे मगाशी आपण विशेषण घेतलं की अखिलानंद मूर्त असणाऱ्या किंवा अखिलानंद मूर्ते श्रीदेवा, तू काय कर तर धर्माच्या ठिकाणी आमची प्रीती जडव, देवाच्या ठिकाणी आमची भक्ती राहू देत, आम्हाला सद्बुद्धी मिळू देत, सत्संगती मिळू देत, आणि आम्हाला भुक्ती आणि मुक्ती या दोन्ही तू गोष्टी दे. आणि मुख्य म्हणजे घोरात कष्टात उद्धरासमान नमस्ते, घोर कष्टापासून आमचं रक्षण कर. झालं, एवढे 5 श्लोक आहेत. आता याचं फलश्रुती शेवटच्या 6व्या श्लोकात सांगतात. श्लोक पंचकये मे तद्यो लोकमंगलवर्धनम प्रपठेत नियतो भक्त्या स श्रीदत्ता प्रियो भवेत. हे पंचक आहे, नेहमी अष्टक असतं 8 श्लोकांचं. इथे 5 श्लोकाचं आहे म्हणून याला श्लोक पंचक म्हणले. एतद यो म्हणजे यहा म्हणजे जो. हे जो श्लोक पंचक कसं आहे? लोकमंगलवर्धनम, लोकांचं मंगल करणारं किंवा मंगल वाढवणारं. प्रपठेत, यहा प्रपठेत, प्रपठेत या क्रियापदाशी यो शब्द घ्यायचा. यो म्हणजे जो, अर्थात यहा. जो हे श्लोकपंचक लोकांचं मंगल करणारं हे श्लोकपंचक जो प्रपठेत चांगल्या प्रकारे पठण करेल, भक्तिभावानं पठण करेल. आणि कसा? भक्त्या म्हणजे भक्तीनं. सश्री दत्तप्रियो भवेत, तो श्री दत्तात्रयांचा प्रिय होईल. दत्त महाराजही त्या भक्ताला प्रिय होतील आणि दत्त महाराजांना तो अधिक प्रिय होईल. असा आशीर्वाद या वासुदेवानंद सरस्वती म्हणजे टेंबे महाराजांनी हे स्तोत्र रचलेलं आहे. नर्मदेच्या तीरावर त्यांचं छान मंदिर पण आहे दत्तात्रयांचं आणि त्यांचा आश्रम पण आहे. तिथे आम्ही जाऊन आलेलो आहे. तुम्ही पण तुमच्यापैकी कोणी नर्मदा परिक्रमा केली असेल तर हे स्तोत्र शिकला असाल. पुढे एकदा ते श्लोक घेऊया. श्लोक पंचकमे तद्यो लोकमंगलवर्धनम प्रपठेत नियतो भक्त्या सश्री दत्तप्रियो भवेत. असे हे श्लोकपंचक सगळ्यांच्या आवडीचं म्हणजे आपल्याला स्मिताताईंनी सांगितलं होतं म्हणून ते मुद्दाम सांगितलं. आणि आपल्याला या घोर कष्टातून किंवा घोर संकटातून दत्तात्रेयांनी तारून न्यावं. आजच आम्ही पारणं केलं कारण इतके दिवस 1-2 दिवस लग्नाला गेलो त्यामुळं ते पारायण केलं पण पारणं राहिलेलं होतं तर ते आज केलं. आणि छान हा स्तोत्र ऐकवण्याची संधी मला मिळाली त्यामुळे छान वाटलं. पुन्हा एकदा सगळं स्तोत्र म्हणायचं असेल तर म्हणूयात. तुमच्यासमोर दादांनी PDF दिलेलं आहे. स्तोत्र आपल्यासमोर आहे. सगळ्यांनी माझ्याबरोबरच म्हणा. श्रीपाद श्रीवल्लभत्वं सदैव श्रीदत्तास्मान् पाहि देवाधिदेव भावग्राह्य क्लेशहारिन् सुकीर्ते घोरात् कष्टात् उद्धरास्मान् नमस्ते त्वन्नो माता त्वं पिताप्ताधीपस्त्वं त्राता योगक्षेमकृत् सद्गुरुस्तं त्वं सर्वस्वं नो प्रभो विश्वमूर्ते घोरात् कष्टात् उद्धरास्मान् नमस्ते
पापं तापं व्याधिमाधिं च दैन्यं भीतिं क्लेशं त्वं हराशु त्वदन्यं त्रातारन्नो वीक्षैशास्तजुर्ते घोरात् कष्टात् उद्धरास्मान् नमस्ते नान्यस्त्राता नापि दाता न भर्ता त्वत्तो देवं त्वं शरण्योकहर्ता कुर्वात्रेयानुग्रहं पूर्णराते घोरात् कष्टात् उद्धरास्मान् नमस्ते धर्मे प्रीतिं सन्मतिं देवभक्तिं सत्संगाप्तिं देहि मुक्तिं च मुक्तिं भुक्तिं च मुक्तिं भावासक्तिं चाखिलानन्दमूर्ते घोरात् कष्टात् उद्धरास्मान् नमस्ते श्लोकपञ्चकमेतद्यो लोकमङ्गलवर्धनं प्रपठेत् नियतो भक्त्या स श्रीदत्तप्रियो भवेत् स श्रीदत्तप्रियो भवेत् स श्रीदत्तप्रियो भवेत् गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु. किंवा त्याचंच थोडंसं काव्यमय केलेलं आहे, ते पण तुम्हाला ऐकवते. कीर्तिमान देवाधिदेव तू श्रीपादवल्लभस्व दैव तुझ्या सारखा देव न दुसरा जाणता भक्तिभाव तिन्ही लोकी सुकीर्ती ज्याची संकटात तारितो अपार कष्टातून काढितो चरणी त्याच्या नमितो तूची माता पिता पथदर्शी योगक्षेम चालविसी श्री गुरुप्रभो विश्वमूर्ते तू सर्वस्वी आम्हा तारिसी तिन्ही लोकी सुकीर्ती ज्याची संकटात तारितो अघोर कष्टातून काढितो चरणी त्याच्या नमितो पाप ताप दैन्य दुःख भय आधी व्याधी हरता तरी जगी तू तुझ विण कोणी द्रष्टा आणि त्राता नसे जगी तुझ विण कोणी द्रष्टा आणि त्राता तिन्ही लोकी सुकीर्ती ज्याची संकटात तारितो अघोर कष्टातून काढितो चरणी त्याच्या नमितो रक्षण पालन पोषण करता अन्य न कोणी दत्ता शरणागत आश्रया दाता पूर्ण कृपे उद्धरिता तिन्ही लोकी सुकीर्ती ज्याची संकटात तारितो अघोर कष्टातून काढितो चरणी त्याच्या नमितो धर्मे प्रीती सन्मती दाता देहि सुसंगती भुक्ती मुक्ती मुक्ती पुरवी भक्ती दाता अखिलानंद गुरुमूर्ती तिन्ही लोकी मुक्ती सुकीर्ती सुकीर्ती संकटात सुकीर्ती ज्याची संकटात तारितो अघोर कष्टातून काढितो चरणी त्याच्या नमितो लोकमंगल वर्धमान असे 5 श्लोक हे होत नित्य पठण करी जो भावे श्री दत्ता तो प्रिय होत श्रीपाद पद्मी गोकुलेंद्रपती नित्य आश्रय घेतो अघोर कष्टातून काढितो चरणी त्याच्या नमितो अघोर कष्टातून काढितो चरणी त्याच्या नमितो अघोर कष्टातून काढितो चरणी त्याच्या नमितो
कुणाला काही शंका काही विचारायचं असेल तर आहेत का दादा? नाही तर मग थोडीशी 5-1 मिनिटच राहिलेली. हॅलो ताई. हा बोला. ताई हो. खूप छान वाटलं. खूप हे कधीच शिकायचं होतं. आम्ही पण नर्मदेला हो ते का? टेंबे स्वामींच्या तिथं. हो हो. मी माझी नर्मदा ना, हो हो तर तिथेही सगळेजण म्हणत मला काही येत नव्हतं. आणि इकडे दगडूशेठ दत्त मंदिर आहे ना, हो 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 तिथेही दरवर्षी पारायण होतं. हो. ते आमच्या मॅडम म्हणायच्या, पण मला एकटं कधी केलं नाही. हा हा म्हणून मी म्हटलं दादांना, म्हणलं हे घ्या म्हणजे तेवढं शिकायलाही होईल. हो हो हा. पण खूप छान वाटलं. बरं खूप झालं. मस्त वाटलं मला. बरं झालं बरं झालं. हो. म्हणलं आता काल आणि आणि खरं ते आता कसं हम्म काय मार्गशीर्ष महिना पण आहे, हो म्हणलं दत्ताचं ऐकणं पण हा करणं हो हो हो. छान वाटलं. खूप नाही सर, दत्त जयंती झाली एवढ्यातच मलाही ते चांगलं वाटलं. हो हो. हा दगडूशेठ मंदिरामध्ये ना दरवर्षी पारायण घेतात त्याचं. बर बर. हो का? हा हा हा. चांगलं आहे ना. तिथे हो. बरं आणि ते टेंबे स्वामींचं तिथं हो स्वामी इथे तिथेही छान वाटलं. बरोबर आहे. म्हणून म्हणलं आता हे घ्यावं. कसं शब्द ओळखीच्या वाटत नाही ना, नाही कानावर गेलं नाही. आणि ते जोडाक्षर असतात, त्यात समास असतात, संधी असतात, ते कळत नाही सगळ्यांना. हो. बरोबर आहे. हो हो. चला बरं तेच झालं. ना. ते छान खरंच खूप छान वाटलं. छान छान. बरं बरं वाटलं. झालं. हो हा चालेल. आणि चालेल. आता ललिता सहस्रनाम म्हणलं, त्याचे पण शब्द खूप मोठे मोठे आहेत असे. बर बर बर. ते असे म्हणा, हो ते उच्चार करायला अवघड वाटत. हा 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 हा. चालेल ना हा. म्हणून. ते एकदम हा ते चालेल. छोट आहे म्हणून म्हणलं हे म्हणलं हो हो. छान वाटलं. बर बर. चालेल चालेल. छान. चालेल चालेल. हं. हं? आता हो. काय सांगदेव 65 सुरू करायची. पुढच्या आठवड्यात आम्ही जरा गावाला जाणार आहे. हा. हा त्यामुळं मग. आम्ही पण काशीला चाललोय 27 तारखेला. हो का? हा 5 दिवस नाहीये. बर बर बर. हा आमची इथे आम्ही नाही, विंध्यवासिनी वाराणसीला. हो 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 हो. बरं. विंध्याचलला. अच्छा तिकडे अच्छा. चाललो आम्ही. बर बर. चालेल. सगळेच चाललो आम्ही. हा हा. हो. बर तर आता 5 दिवस नाहीये, तर ते दर्शन करून येतो आम्ही काशीला जाऊन. चालेल चालेल चालेल. ठीक आहे. हा. मग पुढच्या आठवड्यात घेत नाही का क्लास? नाही घ्यायचंय पुढच्या, म्हणजे 1-2-3 दिवस नाही होणार, त्यामुळं मग तेव्हा प्रवासातच आहे. अच्छा. हा सोम. मग तुम्ही 1 तारखेपासून वगैरे घ्या. हा 1-2 तसंच करू तारखेपासून. आता. म्हणजे हो मग हो हो तसंच करू मग 1 तारखेपासून. त्याच्या सुट्टीत द्या, म्हणजे मग माझं पण होईल म्हणजे चालेल चालेल. ठीक आहे. असं. हं. हा. मग आता काय चांगदेव चालेल. 65ला सुरुवात करून ठेवायची का आता आल्यावरच घ्यायची? मग तेच प्रश्न पडलाय. आल्यावर काय ना, हं? मग आता असंच छोटं काही हा काही स्तोत्र हो चालेल तर घ्या. चालेल. ते गणपती नाही. स्तोत्रही म्हणले हा. होते ना सगळे, अथर्व शीर्ष, ते पण घेता येईल आपल्याला. ते झालं ना आपलं. अथर्व शीर्ष कुणाला जर हवा असेल, कुठलं अजून हवं असेल तर सांगा म्हणावं. मग उद्या परवा तसंच घेऊ. हा. हं, हं. महालक्ष्मी कासनं पण चांगलं आहे. हो ती घेतलीच आपण मागे, पण पुन्हा घेऊ वाटलं असतं. चालेल. चला आता हा. प्रार्थनेचीच असं वेळ. छोटं चालेल 1 चालेल. तारखेपासून वगैरे सुरू हो आहे की नाही? हो चालेल चालेल. हा. चालेल चालेल. चला. तुम्ही पुण्यात येणार आहे का ताई? हं? पुण्यात येणार आहे म्हणे. पुण्यात येणार आहे. हो पुण्यात येणार आहे. दादा बोलले हम्म. या आमच्याकडे. बघू ना. चालेल. प्रार्थना म्हणूया. हो हो चालेल. इदमुपकर्तुं भुवनमण्डलं समुदितमिव भास्करं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं त्रिभुवनमाता भगवद्गीता
लोकमंगला लोकविश्रुता लोकहितं संततं ध्यायता येन ज्ञानेश्वरी विरचिता श्रुत्वा प्राकृतगिरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरम् आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा सेविती साधू संत मनुवेधला माझा आरती ज्ञानराजा लोपले ज्ञान जगी हित नेणती कोणी अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी आरती ज्ञानराजा कनकाचे ताट करी उभ्या गोपिका नारी नारद तुंबरू हो सामगायन करी आरती ज्ञानराजा प्रगट गुह्य बोले विश्वब्रह्मची खेले रामा जनार्दनी पायी मस्तक ठेविले आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा सेविती साधू संत मनुवेधला माझा आरती ज्ञानराजा ज्ञानेश्वर महाराज की जय पंढरीनाथ भगवान की जय जय तू श्रीकृष्ण जय तू ज्ञानेश्वर